केस नंबर 2 for lower speed limit of a vehicle on कर्व बँक रोड. ओके, कर्व बँक रोड जर असेल तर त्यावरती लोअर स्पीड लिमिट किती असणार तर या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर सर्वात पहिले मी काय घेतला तर एक प्लेन रोड सरफेस घेतला ज्याच्यावरती बँकिंग नसेल केलेले, इथून टर्न असणार. ठीक आहे, तर हा काय घेतला तर एक प्लेन सरफेस घेतला ज्याच्यावरून व्हेकल का होणार तर मूव्ह होणार आहे पण एका मिनिमम स्पीडने. अशा केसमध्ये मी काय केलं, हा जो इनर एज आहे तो तसा ठेवला आणि जी आउटर एज आहे ती काय केली तर रेस केली थ्रू सर्टेन अँगल. काहीतरी अँगलने काय केली तर रेस या ठिकाणी मी केलेली. ओके, काहीतरी अँगलने काय केलं त्याला रेस केला. आता या इन्क्लाइन सरफेस वरती मला काय करायचं तर तो व्हेकल घ्यायचा आहे. काल जे आपण घेतलं होतं तीच व्हेकल या ठिकाणी आपण कन्सिडर करू. ठीक आहे, मग काय घेतलं तर मी व्हेकलचे टायर्स असतील ते काय होतं तर या प्रकारे असं टर्न घेऊन पुढे चाललंय. कळलं का नाही? बरेच जण म्हणतील असं वरती चालेल, वरती नाही तर समोर येते ते कन्सिडर करा. आता यावरती काय करू तर आपण एक व्हेकल या ठिकाणी ड्रॉ करू. तर हा व्हेकलचा बेस असेल आणि त्यानंतर आपण पुढे त्याला तर या ठिकाणी काय झालं तर व्हेकल तुमचं कम्प्लीट झालं. ठीक आहे, आता याच्यावरती काहीतरी अँगलने आपल्याला त्याला रेस करायचं. थिटा इतक्या अँगलने मी त्याला काय केलं तर रेस केलं. माईक बंद ठेवा, माईक बंद ठेवा, कळलं का? तर थिटा इतक्या अँगलने मी त्याला काय केलं तर रेस केलं. या बॉडीचं सेंटर असणार आहे आणि याचं जे वेट असणार याच्यावरती कोणत्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. तर सर्वात पहिले त्याचं काय असणार आहे तर वेट असणार आहे. वेट ऑफ बॉडी इज ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन व्हॉट एव्हर मे बी द पोझिशन. मग वेट किती असणार आहे तर एम जी इतकं त्याचं काय असेल तर वेट असेल. आता वेटला बॅलन्स करायला काय लागेल तर अपोजिट रिएक्शन दॅट इज कॉल्ड अ नॉर्मल रिएक्शन. वाय नॉर्मल रिएक्शन? बिकॉज दिस बॉडी इज इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस. सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर या ठिकाणी मला काय करावं लागेल तर नॉर्मल रिएक्शन या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल. सरफेसला कसं तर परपेंडिक्युलर, तर या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करा आणि तो परपेंडिक्युलर रिप्रेझेंट करणार आहे काय तर एन रिप्रेझेंट करणारी. एन मीन्स नॉर्मल रिएक्शन. क्लिअर आहे? आणखीन एक फोर्स घेऊ तो म्हणजे काय तर फ्रिक्शनल फोर्स. आता काल जे घेतलं आपण ते काय घेतलं अप्पर स्पीड लिमिट घेतलं म्हणजे मॅक्झिमम स्पीड घेतलं. आता आपल्याला लोअर स्पीड लिमिट घ्यायचं म्हणजे मिनिमम स्पीड साठी घ्यायचं. मॅक्झिमम स्पीड लिमिट जर घेतला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो इनवर्ड असेल म्हणजे आतमध्ये जाऊन तो एकदम मॅक्झिमम स्पीडने जाऊ शकतो. आतमध्ये फ्रिक्शनल फोर्स असेल आणि स्लोली चाललाय त्याच्यावरती तर फ्रिक्शनल फोर्स कुठं असेल तर आउटसाइडला असेल. ठीक आहे, तर हे याचं रिझन जे आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले याच्या आधी. ठीक आहे, मग रोड आणि टायर सरफेस याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो फोर्स असेल तो म्हणजे कोणता तर फ्रिक्शनल फोर्स आणि तो कुठं असेल तर आउटवर्ड असेल या केसमध्ये. ठीक आहे, लोअर स्पीड लिमिट घेत आहे तर बाहेरच्या साईडला तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स दाखवणं गरजेचं असतं आणि अप्पर स्पीड लिमिट घेतलं तर इनवर्ड तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. आणखीन बघा व्हेकल जरी अप्पर स्पीड लिमिट मध्ये आहे तरी ती सेंटरकडे डायरेक्ट होते किंवा बाहेरच्या डायरेक्शनला कुठे येतं तर सेंटरकडेच येतात. व्हेकल तुम्ही कोणत्याही डायरेक्शन मध्ये काय करा तर टर्न करा तो नेहमी काय होणार तर डायरेक्ट होणार आहे टुवर्ड्स द सेंटर. ओके, सेंटरकडे डायरेक्ट होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी आणखीन एक फोर्स असेल आणि तो म्हणजेच काय तर सेंट्रीपेटल फोर्स आणि तो आपण टुवर्ड्स द सेंटर या ठिकाणी रिप्रेझेंट करू. ओके, नेक्स्ट फोर्थ तो म्हणजे कोणता तर सेंट्रीपेटल फोर्स या ठिकाणी आपण काय केलं तर डिस्कस केला. आता पुढे जर घेतला तर हा सेंट्रीपेटल फोर्स कसा आहे स्ट्रेट आहे हॉरिझॉन्टल आहे. ओके, आणि त्याच्या पुढे जर तुम्ही कन्सिडर केलं तर आणखीन एक वेट तो पण स्ट्रेट आहे डाऊनवर्ड आहे बरं की नाही. पण यामध्ये नॉर्मल रिएक्शन आणि हा फ्रिक्शनल फोर्स कसे तर इन्क्लाइंड आहे. मग याला काय करावं लागेल तर रिझॉल्व्ह करावं लागेल. सपोज याला जर रिझॉल्व्ह केलं तर येणार आहे तुमचा फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घ्यायचा असेल तर आला तुमचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. एक स्ट्रेट लाईन या ठिकाणी ड्रॉ करा. आला तुमचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि सिमिलरली अजून काय करायचं तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट या ठिकाणी ड्रॉ करायचं. आला तुमचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ठीक आहे,
आता याच्यामध्ये थिटा फाईन करू, तो थिटा नंतर फाईन करू वाटलं सर. आणि हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याला पण तुम्हाला रिझॉल्व्ह करावा लागेल. तो जर रिझॉल्व्ह केला तर तो येणार आहे तुमचं कोणत्या क्वाड्रंट मध्ये, तर तो येईल तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी येऊन जाईल. माझा झाला तुमचा वेक्टर. आता आपण काय करणार आहे, तर कोणत्या ठिकाणी थिटा घ्यायचा वगैरे, तर या ठिकाणी आपण काय करू तर डिस्कस करू. तर सर्वात पहिले काल आपण याला एक्सटेंड केलं होतं, पुढे नॉर्मल पुढे एक्सटेंड केला होता, इथं 90 होता आणि इथला अँगल 90 मायनस थिटा, म्हणजे इथला अँगल 90 मायनस थिटा, तर इथला अँगल काय होणार आहे फक्त थिटा. काल कसं आलं काय आलं तुम्ही काल एक्सप्लेन केलं होतं, परत परत ते सांगायची गरज पडणार नाही. इथला अँगल थिटा आहे बघा, ई लाईन आणि ई लाईन दोन्ही या लाईनला ई लाईन पॅरलल आहे आणि इतकीच लाईन आहे, म्हणजे इथला अँगल थिटा आहे, म्हणजे इथला पण अँगल काय असला पाहिजे तर थिटा. करस्पॉन्डिंग अँगल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, तर हे झालं. आणि ज्या ठिकाणी थिटा असतो त्या ठिकाणी घ्यायचा असतो कॉस थिटा, आणि ज्या ठिकाणी थिटा नाही त्या ठिकाणी काय घ्यायचा साइन थिटा. माझा आला एफ, म्हणजे हा जो असेल तो काय असेल तर एफ कॉस थिटा असेल, आणि इकडचा जो असेल तो काय असेल तर एफ साइन थिटा असेल. सिमिलरली या ठिकाणी थिटा आहे म्हणजे हा भेटेल तुम्हाला एन कॉस थिटा, आणि इकडचा जो भेटेल तो काय भेटेल तर एन साइन थिटा. मग आपण टोटल 4 फोर्सेस घेतले आणि त्या 4 फोर्सेसला या ठिकाणी सॉल्व्ह केलेले, कळलं का नाही. मग व्हर्टिकल कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल जेवढे असते तेवढे घेतले मी, इन्क्लाइंड असेल तर त्याला रिझॉल्व्ह केलेलं आहे. ओके, कोणत्या क्वाड्रंट मधील त्यानुसार रिझॉल्व्ह केलं आणि त्यानुसार थिटा फाईंड केला. याच्यात महत्वाचं काम काय तर थिटा शोधणं. ठीक आहे, एकदा थिटा भेटला तर बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. आता आपण याला सॉल्व्ह करू, एकदा व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करू, नंतर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटचा विचार करू. ठीक आहे, मग पहिली स्टेप बाय सॉल्विंग सपोज मी व्हर्टिकल घेऊ पहिले, चला कोणताही घ्या काय अडचण नाही, व्हर्टिकल कॉम्पोनंट. ओके, व्हर्टिकल कॉम्पोनंट सॉल्व्ह करताना व्हर्टिकली डाऊनवर्ड, जे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे ते मायनस घ्यायचं. द फोर्सेस ऍक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड, जे वरच्या डायरेक्शन चालले ते काय करायचे तर प्लस कन्सिडर करायचं. ठीक आहे, द फोर्सेस ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन टेकन ऍज अ निगेटिव्ह, द फोर्सेस ऍक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन टेकन ऍज अ पॉझिटिव्ह. मग त्यात पहिला आहे तुमचा वेट आहे mg, तो कुठे चाललाय तर तो चाललाय डाऊनवर्ड, मग तो काय आला तर तुमचा मायनस mg झाला. क्लिअर आहे. त्यानंतर पुढचा घ्या एन कॉस थिटा, तो व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे प्लस एन कॉस थिटा. परत आहे एफ साइन थिटा, तो पण कुठे चाललाय व्हर्टिकली अपवर्ड, मग तो झाला एफ साइन थिटा. अजून आहे का अजून कोणी, तर व्हर्टिकल मध्ये फक्त हे तीनच आहे, mg, एन कॉस थिटा आणि एफ साइन थिटा. अकॉर्डिंग टू देअर डायरेक्शन तिथं प्लस मायनस साइन आपण यूज केलेलं आहे, आणि इज इक्वल टू काय भेटणार तर 0 भेटेल. इज दॅट क्लिअर. मायनस mg राईट साईडला काय करा तर प्लस mg करून घ्या, मग काय भेटेल तर एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा इज इक्वल टू mg. पण बघा एफ म्हणजे काय फ्रिक्शन फोर्स, बरं ना. तर अकॉर्डिंग टू लॉज ऑफ फ्रिक्शन तर एफ ची व्हॅल्यू काय असते तर म्यू इंटू एन. म्यू इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, एन इज द नॉर्मल रिएक्शन. माईक बंद राहू द्या थोडा वेळ. मग एन कॉस थिटा ऍज इट इज लिहिला, आणि एफच्या जागी मी काय लिहिलं तर म्यू इंटू एन इंटू करायला तर साइन थिटा इज इक्वल टू mg. जर त्याला रिझन द्यायचं असेल तर रिझन देऊन टाका, वेअर एफ इज इक्वल टू म्यू इंटू एन, असं तुम्ही रिझन देऊ शकता जर द्यायचं असेल तर. अदरवाईज काही गरज नाहीये, जर माहित असेल तर काही देऊ नका. ठीक आहे, तर हे रिझन पण मी त्या ठिकाणी देऊन टाकलेलं आहे. त्यानंतर या दोन टर्म मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एन काय येणार आहे कॉमन येणार आहे. मग एनला मी कॉमन घेतलं आणि या ठिकाणी काय राहिलं तर कॉस थिटा, इथला एन गेलाय म्हणजे इथं राहिलं फक्त म्यू इंटू साइन थिटा इज इक्वल टू काय असेल तर mg. दिस इज इक्वेशन फर्स्ट. इज दॅट क्लिअर. व्हर्टिकल कॉम्पोनंट घेतला आणि त्याला सॉल्व्ह केलं, त्यानंतर आपल्याला याचं इक्वेशन भेटलेलं आहे. जास्त पाठ करत बसायची गरज नाही, तर फक्त सॉल्व्ह करत राहायचं, तुम्हाला ऑटोमॅटिक इक्वेशन भेटून जाईल. झालं व्हर्टिकल. आता घेऊ आपण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके, मग आता सेकंड स्टेप बाय सॉल्विंग हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सॉल्व्ह करताना राईट साईडचं प्लस घ्यायचं आणि लेफ्ट साईडचं काय करायचं मायनस घ्यायचं. मग बघा हा जो एन साइन थिटा आहे तो लेफ्ट साईडला आहे, म्हणजे तो मायनस मध्ये येणार, मायनस एन साइन थिटा. नंतर एफ कॉस थिटा तो राईट साईडला आहे, म्हणजे तो प्लस येणार, म्हणजे प्लस एफ कॉस थिटा. आणखीन हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे की सेंट्रिपिटल, पण पूर्ण सिस्टीमवरती ऍक्ट होणारा, मग तो इक्वल टूच्या बाजूला घ्या, पण तो कुठे येतात लेफ्ट साईडला, म्हणजे तो काय असेल मायनस सेंट्रिपेटल फोर्स. क्लिअर आहे. ओके,
आता एक काम करू, हा मायनस सेंट्रिपेटल फोर्स प्लस करून टाकू, म्हणजे इथले सगळे साईन चेंज होतील. जो मायनस आहे तो प्लस होऊन जाईल आणि जो प्लस येतो का ना तर मायनस होणार. म्हणजे बघा काय भेटेल तर यन साइन थिटा मायनसचा प्लस झाला, प्लसचं मायनस होणार. पण यफच्या जागी मी डायरेक्ट टाकून देतो वाटलं सर म्यू यन आणि हा काय राहिला तर कॉस थिटा आणि हा मायनस जो आहे तो का ना तर प्लस सेंट्रिपेटल फोर्स राहील. ओके, सर्वांचं साईन मी चेंज केलं आणि यफच्या जागी म्यू इंटू यन या ठिकाणी पुट केलेलं आहे. आता या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे, तो म्हणजे काय तर यन आणि ब्रॅकेटमध्ये राहील साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा, साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा, हे झालं इक्वेशन. आणि सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे तुमचा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर म्हणजे काय तर बघा या इथला सेंटर कन्सिडर करावं लागेल तुम्हाला आणि सर या व्हेकलचं सेंटर इथपर्यंत जे डिस्टन्स राहील ते काय असेल तर तुमचं आर राहील. ठीक आहे, तर आर काय झालं तर तुमचं नॉट रेडियस बट इट इज ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस म्हणू नका, रेडियस ऑफ कर्वेचर खूप मोठा असणार तो, कळलं का नाही. रोडसाठी जवळपास 500 मीटर पर्यंत तुम्ही रेडियस ऑफ कर्वेचर घेऊ शकता. पण ही जी स्पीड आहे तर फ्रिक्शनल फोर्स आउट साईडला घेतलाय, म्हणजे हा जो स्पीड आहे तो मिनिमम असणार कळलं का, मॅक्झिमम नसणार. आणि इनवर्ट जर घेतला तर तुम्हाला मॅक्झिमम स्पीडने जाता येईल आणि आउटवर्ड जर फ्रिक्शन घेतला तर मिनिमम स्पीडने जाणार. मग तो जो आहे तो काय घेतला तर मिनिमम स्पीड आपण या ठिकाणी घेतलेला. ओके, तर हे झालं तुमचं आलं इक्वेशन 1 आणि काय झालं तर इक्वेशन नंबर 2. मग पुढच्या स्टेपला काय करायचं इक्वेशन 2 ला, कारण की आपल्याला स्पीड फाइंड करायचं. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने काय करू तर डिवाइड करून टाकू. मग नेक्स्ट स्टेप बघा, डिवाइडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन 1 वी गेट. ओके, तर इक्वेशन नंबर 2 पहिले घ्या, त्याच्या राईट साईडचं पहिले घ्यायचं. मग राईट साईडला काय आहे तर तो एम व्ही स्क्वेअर मिनिमम डिवाइड बाय काय असेल तर आर आणि त्याला डिवाइड करायचं याच्या राईट साईड इक्वेशन 1च्या राईट साईडला काय आहे तर तो आहे तुमचा एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर मिनिमम अपॉन आर. याची व्हॅल्यू आहे ती पुट करा, काय ब्रॅकेट एन इन ब्रॅकेट साइन थिटा मायनस म्यू इंटू कॉस थिटा टोटल डिवाइडेड बाय याच्या लेफ्ट साईडला काय इक्वेशन 1च्या तर इक्वेशन 1च्या लेफ्ट साईडला आहे एन इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा, कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा. तरी झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. ठीक आहे, आता पुढच्या स्टेप मध्ये बघा, दिस एन अँड एन गेट कॅन्सल. सिमिलरली एम अँड एम काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आणि जी रिमेनिंग टर्म राहणार आहे रिमेनिंग टर्म इज व्ही स्क्वेअर मिनिमम डिवाइडेड बाय आर जी इज द रिमेनिंग टर्म. आणि या ठिकाणी काय राहणार आहे तर या ठिकाणी राहणार आहे तुमचं साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा टोटल डिवाइडेड बाय कॉस थिटा प्लस म्यू इंटू साइन थिटा. ओके, ते झालं. पण बघा याच्यामध्ये दोन ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहेत, साइन पण आणि कॉस पण, बरं का नाही. आता या दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं त्यावरून आपल्याला टॅन भेटत असतं. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे प्रत्येक न्यूमरेटरला ऍज वेल एज डिनॉमिनेटर, राईट साईडच्या न्यूमरेटरला ऍज वेल एज डिनॉमिनेटरला कॉस थिटाने काय करा तर डिवाइड करून टाका. मग ती स्टेप करतो आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी काय राहिला तर साइन थिटा डिवाइडेड बाय करायचं मला कॉस थिटा मायनस म्यू इंटू कॉस थिटा, त्याला परत डिवाइड करायचं कशाने कॉस थिटाने, अगेन डिवाइडेड बाय याला कॉस थिटा डिवाइड करा, मग कॉस थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा ही डायरेक्ट करू शकता तुम्ही. आणि पुढे राहिला म्यू साइन थिटा, त्याला डिवाइड करायचं कशाने तर कॉस थिटा. इच अँड एव्हरी टर्मला राईट साईडच्या प्रत्येक टर्मला कॉस थिटाने काय केलं तर डिवाइड केलं, न्यूमरेटरला पण डिवाइड केलं डिनॉमिनेटरला, चालतं असं. ठीक आहे, काय अडचण नाही. आणि जी रिमेनिंग टर्म आहे ती ऍज इट इज लिहा व्ही स्क्वेअर मिनिमम डिवाइडेड बाय काय असेल तर आर जी. हे झालं इक्वेशन. साइन थिटा अपॉन कॉस थिटा तो काय भेटेल तर तुम्हाला टॅन थिटा भेटेल मायनस दिस कॉस थिटा कॅन्सल, राहिलं काय तर राहिलं फक्त म्यू या ठिकाणी रिमेनिंग राहिले. टोटल डिवाइडेड बाय कॉस थिटा कॅन्सल म्हणजे राहिला 1 आणि हा प्लस म्यू साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय भेटेल तर टॅन थिटा भेटेल. ओके, आणि दिस टर्म ऍज इट इज व्ही स्क्वेअर मिनिमम डिवाइड बाय काय असेल तर आर जी. आता एक काम करा, आर जी कडे डिवाइड इकडे काय करा तर मल्टिप्लाय करा, म्हणजे काय भेटेल तर व्ही स्क्वेअर मिनिमम इज इक्वल टू आर जी आणि ब्रॅकेट मध्ये टर्म लिहून टाका, ती म्हणजे काय टॅन थिटा मायनस म्यू टोटल डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू इंटू टॅन थिटा.
आणि लास्टला याचं काय करावं लागेल तर स्क्वेअर रूट जर घेतलं तर तुम्हाला बाकी रिमेनिंग इक्वेशन भेटून जाईल. मग नेक्स्ट स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट या ठिकाणी घेऊन टाका, मग आपलं फायनल इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल आपल्याला. ठीक आहे, मग फायनल इक्वेशन काय भेटणार तर फायनल इक्वेशन भेटलं बी मिनिमम इज इक्वल टू सर्वच्या सर्व अंडर रूट मध्ये जाणार, अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट tan theta minus mu total divided by 1 plus mu tan theta. क्लिअर आहे, म्यू प्लस काय असेल तर tan theta हे झालं तुमचं काय तर फायनल इक्वेशन या ठिकाणी आपण कम्प्लीट केलेलं आहे. ओके, तर अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट मध्ये काय डिफरन्स आहे तर जास्त काही डिफरन्स नाही, फक्त फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला काय करायचं आहे तर डायरेक्शन चेंज करून टाकायचं. एवढा डिफरन्स केला तर तुम्हाला अप्पर आणि लोअर स्पीड लिमिट भेटून जाईल. तर अप्पर स्पीड लिमिट साठी इनवर्ड दाखवायचा फ्रिक्शनल फोर्स आणि लोअर स्पीड लिमिट साठी तुम्हाला आउटवर्ड फ्रिक्शनल फोर्स असेल. याचं रिझन काय तर आपण याच्या आधी ऑलरेडी 2 टॉपिक डिस्कस केलेले आहे. ओके, एक अर्थच्या सरफेस वरती आणि दुसरं त्या मोदक कुवा, बरं की नाही, डेथ वेल त्यामध्ये आपण डेथ, बरं की नाही, वॉल ऑफ डेथ, त्याच्यामध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. तर एका ठिकाणी मॅक्झिमम स्पीड भेटला, एका ठिकाणी मिनिमम, तर त्या ठिकाणी फ्रिक्शन फोर्स कुठे होते ते बघा, त्यानुसार तुम्ही आरामात कन्क्लुजन वरती येऊ शकता. इज दॅट क्लिअर? बँकिंग ऑफ रोड झालं. आता यायचं आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग रिप्रेझेंटेड बाय लेटर थिटा. व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग? बघा, काय घेतला तर सुरुवातीचा एक रोड सरफेस होता, जेव्हा आपण एकदम प्लेन लेवलला टाकत असतो, बरं का नाही, म्हणजे इथली लेवल आणि इथली लेवल दोघांची सेम होती. म्हणजे आज काय झाला तर तुमचा होरिझॉन्टल रोड सरफेस. ओके, जेव्हा सुरुवातीला आपण रोड बनवलेला आहे त्यावेळेचा सरफेस झाला. आता हेच लेक्चर सुरू द्या की 20 मिनिटं. तर आज आला होरिझॉन्टल रोड सरफेस आणि हा ओरिजिनल रोड सरफेस असतो तुमचा, जेव्हा तुम्ही त्याला रेज केलेला आहे रोड सरफेस. मग द अँगल बिटवीन दिस रोड सरफेस अँड होरिझॉन्टल रोड सरफेस, याच्यातला जो अँगल असतो दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. इज दॅट क्लिअर? व्हॉट इज अँगल? सर आवाज येत नाही, व्हिडिओ पॉज झाला. बऱ्याच जणांना रोड सरफेस तर आय व्हर्टिकल जेव्हा आपण ए केलेला आहे आणि होरिझॉन्टल म्हणजे अशा आडवी, इथे पण रोड होता पहिले, बरं का नाही, मग आपण त्याला फक्त बँकिंग केलेलं आहे. मग आपला ओरिजिनल रोड सरफेस झाला जो तयार केलेला तो, आणि एक होरिझॉन्टल रोड सरफेस यामधला जो अँगल असतो दॅट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. आता बघा, सपोज मी काय केलं तर या ठिकाणी फ्रिक्शन एक्झॅक्टली काय ठेवलं, 0 ठेवला. फ्रिक्शन जर 0 असेल, बघा ज्या ठिकाणी फ्रिक्शन 0 असतं त्या ठिकाणी मॅक्झिमम स्पीड तुम्ही अटेंड करू शकता. मॅक्झिमम आणि ऑप्टिमम स्पीड तुम्ही काय करू शकता तर अटेंड करू शकता. व्हॉट इज ऑप्टिमम स्पीड? ऑप्टिमम इज द मॅक्झिमम पेक्षा पण बेटर. आता मॅक्झिमम मध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं, त्यामुळे तिथं स्पीडचं कमी होतं, म्हणजे तिथं सर्वात जास्त नाही पण त्याच्यापेक्षा पण बेटर जी व्हेलॉसिटी आहे त्याला काय म्हणणार आपण, ऑप्टिमम म्हणणार. ऑप्टिममचा मराठीचा अर्थ असतो सर्वोत्तम. ठीक आहे, सर्वात बेस्ट. तर ती या ठिकाणी आपण स्पीड या ठिकाणी ऑप्टेन करू. मग अँगल ऑफ बँकिंग जर घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रिक्शन काय करा तर 0 कन्सिडर करा. मग आपण पहिली कंडिशन घेऊ, इफ म्यू इज इक्वल टू 0, देन हा जो व्ही मिनिमम आहे किंवा व्ही मॅक्झिमम आहे तर कोणताही फॉर्म्युला येऊ शकतात, तो जो भेटणार आहे तो काय भेटेल तर आपल्याला ऑप्टिमम व्हेलॉसिटी भेटेल. क्लिअर आहे? कोणतं पण घ्या तुम्ही, व्ही मिनिमम घ्या, व्ही मॅक्झिमम, तो आपल्याला नेहमी ऑप्टिममच भेटेल जर तुम्ही म्यू 0 ठेवला तर. क्लिअर आहे? मग आता आपण काय करू तर कोणता तरी फॉर्म्युला घेऊ. ठीक आहे, देअरफॉर मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा घ्या नाही तर मिनिममचा घ्या, कोणता पण घेतला तरी चालेल. मॅक्झिममचा घेतो सपोज मी, मॅक्झिमम स्पीड ऑफ ए व्हेकल ऑन कर्व बँक रोड. ओके, कर्व बँक रोड होते आपण मॅक्झिमम स्पीड घेणार आहे.
आणि ऑलरेडी आपण त्याचा फॉर्म्युला घेतलेला आहे. तर व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय आहे, तर अंडर रूट मध्ये अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थिटा और टॅन थिटा प्लस म्यू काही पण चालेल, ठीक आहे, डिवायडेड बाय 1 मायनस म्यू इंटू काय भेटेल तर टॅन थिटा भेटेल. मिनिमम असते तर फक्त इथं काय ना तर टॅन थिटा मायनस म्यू येणार. क्लिअर आहे, टॅन थिटा मायनस म्यू येणार आहे, त्यात काय अडचण नाहीये. आता याच्यात व्हॅल्यू पुट करा. व्ही मॅक्झिममच्या जागी मी काय करणार तर व्ही ऑप्टिमम कन्सिडर करणार, व्ही ऑप्टिमम, ठीक आहे. अंडर रूट मध्ये असणार आहे अंडर रूट ऑफ आर जी ऍज इट इज, आणि त्या ठिकाणी फ्रिक्शन किती असणार, फ्रिक्शनल फोर्स किती असणार 0, म्हणजे म्यूची व्हॅल्यू पण काय असेल तर 0, आणि प्लस काय राहिला तर तुमचा टॅन थिटा राहिला डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू किती आहे तर तो आहे 0, आणि टॅन थिटा किती असेल तर 0. टॅन थिटा तसंच घ्यावं लागेल तुम्हाला, फक्त म्यूची व्हॅल्यू 0 पुट केली, ठीक आहे. मग ऑप्टिमम स्पीड जर घेतला तर ऑप्टिमम स्पीड इज इक्वल टू अंडर रूट मध्ये भेटेल तुम्हाला आर जी, इथं 0 प्लस टॅन थिटा काय भेटणार आहे तर फक्त टॅन थिटाच राहील. 1 मायनस 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केला आन्सर 0, आणि 1 मायनस 0 किती असणार आहे 1, आणि टॅन थिटाला 1 ने डिवाइड केला आन्सर टॅन थिटा. म्हणजे ऑप्टिमम स्पीड जर घेतला तर अंडर रूट ऑफ काय भेटेल तर आर जी टॅन थिटा भेटेल. ओके, ऑप्टिमम स्पीड जर घेतला तर तो काय भेटेल अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. तर या साईडला मी थोडंसं लिहितो म्हणजे तुम्हाला पुढचे इक्वेशन भेटून जाईल. देअरफॉर ऑप्टिमम स्पीड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. हे काय भेटलं तर तुम्हाला या ठिकाणी फायनल इक्वेशन भेटलं ऑप्टिमम स्पीडचं. पण आपल्याला शोधायचं काय तर आपल्याला फाईंड करायचं आहे अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थिटा, आणि थिटा कुठे आहे स्क्वेअर रूट मध्ये, मग याला स्क्वेअर करून घेऊ, ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप काय असेल तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, तर दोन्ही बाजूला स्क्वेअर करा. मग भेटेल तुम्हाला ऑप्टिमम स्पीड त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू इथला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे काय भेटेल तर आर जी टॅन थिटा. पण आपल्याला शोधायचं फक्त थिटा, मग आर जी इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड करा. मग काय भेटेल तर बघा टॅन थिटा इज इक्वल टू ऑप्टिमम स्पीड त्याचा स्क्वेअर करायचा आणि डिवाइड काय असेल तर आर जी असेल. पण आपल्याला थिटा टॅन थिटा आहे, पण आपल्याला शोधायचं ओनली थिटा. मग इथं टॅन, तर इकडे काय करा टॅन इनवर्स करून टाका. मग थिटा इज इक्वल टू काय भेटेल तर टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर ऑप्टिमम स्क्वेअर तर डिवाइड बाय काय आलं तर आर जी. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर अँगल ऑफ बँकिंग या ठिकाणी ऑब्टेन करू शकतात. आज आला फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग. ओके, किंवा ऑप्टिमम स्पीड जर घेतला तर तुम्ही मिनिमम जरी घेतला तरी तेच भेटणार आहे. मिनिमम साठी बघा काय भेटेल व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी, इथे भेटेल टॅन थिटा मायनस म्यू, टोटल डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू टॅन थिटा. ओके, तर टॅन थिटा तसंच राहील, म्यूची व्हॅल्यू किती राहील 0, म्हणजे टॅन थिटा मायनस म्यू 0 झाला. पुढे 1 मायनस म्यू 0 आहे, 1 प्लस राहील तिथं, बरं की नाही, 1 प्लस म्यू 0 आहे, तर पुढची टर्म 0च राहील, म्हणजे वरती फक्त टॅन थिटा शिल्लक राहणार आहे, म्हणजे परत तेच इक्वेशन येणार आहे. मग मिनिममचं घ्या नाही तर मॅक्झिममचं घ्या तर ऑप्टिममच स्पीड भेटेल. पण मोस्टली आपण काय करणार तर मॅक्झिमम साठी सॉल्व्ह करू, कारण ऑप्टिमम सर्वात बेस्ट घ्यायचं आपल्याला, बरं की नाही. मग ऑप्टिमम कोणामध्ये तर मिनिमम मध्ये ऑप्टिमम, मिनिमम म्हणजे सर्वात कमी त्याच्यात बेस्ट सर्वात, कळलं का नाही, फ्रिक्शन नसताना, आणि मॅक्झिमम मध्ये सर्वात बेस्ट आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर तुम्ही कोणते घेऊ शकता, त्याला काय अडचण नाहीये. ओके, इज दॅट क्लिअर. माझा आला तुमचा अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला आणि बेसिक कन्सेप्ट पण आपण या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. नेक्स्ट घ्यायचं कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम हा टॉपिक जो आहे तर सेम टॉपिक आपण 11th स्टँडर्डला या ठिकाणी डिस्कस केला होता, बरं की नाही. पण त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिलं होतं, तर त्यामागचं बॅकग्राऊंड वगैरे काहीच नव्हतं. पण या चॅप्टर मध्ये सर्व आपण डिस्कस करतोय, सर्व बॅकग्राऊंड विथ आपण स्टडी करतो, बरं की नाही. त्यामुळे हा टॉपिक आपल्याला आता या ठिकाणी डिस्कस करणं सोपं जाईल, एकदम सोपं जाईल, ठीक आहे. तर व्हॉट इज कोनिकल पेंडुलम, तर कोनिकल पेंडुलमच्या आधी आपण एक काम करू, व्हॉट इज पेंडुलम त्याबद्दल आपण एक डिस्कस करू, ठीक आहे. तर पेंडुलम काय असतं तर नॉर्मली एक थ्रेड असते, दोरा असणार, आणि त्या दोऱ्याला काय केलेलं असतं तर एक ऑब्जेक्ट या ठिकाणी कनेक्ट केलेला असतो. सपोज या प्रकारे आपण ते कन्सिडर करू, ठीक आहे. मग ही थ्रेड असणार, ओके, आणि या थ्रेडला मी काय केलं तर एक ऑब्जेक्ट कनेक्ट केला, ही इंक बॉटल या ठिकाणी कनेक्ट केलं. आता हा नॉर्मली स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, आता माझ्याकडे नाही, तर जे माझ्याकडे अवेलेबल आहे ते मी या ठिकाणी काय करतोय तर कनेक्ट करतोय. या प्रकारे जर असेल स्पेरिकल ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड एज बॉब. The spherical object which is connected to the lower end of this string is called as bob. ही झाली स्ट्रिंग. आता या स्ट्रिंगला मी या प्रकारे जर काय केलं तर
मोशन मध्ये आणलं, ऑसिलेट केलं, तर या प्रकारचं जे मोशन आहे ते आहे तुमचं ऑसिलेटरी मोशन. दॅट मोशन इज कोणाचं याला म्हटलं जातं सिम्पल पेंडुलम म्हटलं जातं. क्लिअर आहे. आता हा सिम्पल पेंडुलमच घ्यायचा आपल्याला. फक्त आता याचं मोशन असं नाही करायचं आपल्याला, एका प्लेन मध्ये नाही करायचं आपल्याला. तो जो मोशन आहे याचं काय करायचं, असं सर्क्युलर पाथ मध्ये काय करायचं तर मोशन करायचं. तर या प्रकारचा जो पेंडुलम आहे तर यालाच काय म्हटलं जातं तर कोनिकल पेंडुलम. का बरं कोनिकल, तर एक कोन त्या ठिकाणी तयार होणार आहे. बघा या ठिकाणी जर घेतला ओरिजिनल पोझिशन झाला, त्यानंतर इथे येणार आहे आणि असा पूर्ण सर्कल कव्हर होतोय. मग जर तुम्ही पूर्ण इमॅजिन केलं तर या ठिकाणी एक कोन शेप तयार होतो, म्हणून याला काय म्हटलं जातं तर कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज कोनिकल पेंडुलम, तर डेफिनेशन बघा. कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलम आहे in which Bob is given such a motion that Bob describe a circle. कोणतं सर्कल, बॉब सर्कल डिस्क्राईब करतो असा हॉरिझॉन्टल सर्कल म्हणून. ठीक आहे. आणि जी स्ट्रिंग आहे ती काय करते तर एक कोन तयार करते. स्ट्रिंग डिस्क्राईब अ कोन इज कॉल्ड एज कोनिकल पेंडुलम. डेफिनेशन क्लिअर आहे. कोनिकल पेंडुलम इज अ one type of simple pendulum in which Bob is describe horizontal circle and string describe a cone is called as कोनिकल पेंडुलम. तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर कोनिकल पेंडुलम या ठिकाणी म्हणणार आहे. आता यामध्ये कसं कसं सॉल्व्ह करायचं ते आपण सर्वात पहिले डिस्कस करू. तर सर्वात पहिले आपण सिम्पल पेंडुलम घेऊ. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं तर एक सिम्पल पेंडुलम या ठिकाणी डिस्कस करायचं. आज आला त्याचा फिक्स सपोर्ट, तर आपण याला रिजिड घेऊ. या फिक्स सपोर्ट पासून मला काय करायचं तर एक स्ट्रिंग या ठिकाणी कनेक्ट करायचं. ओरिजिनल पोझिशन त्या स्ट्रिंगची घेऊन टाकू आपण. ठीक आहे. तर ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगच्या लोअर एंडला मला काय करायचं एक स्फेरिकल ऑब्जेक्ट कनेक्ट करायचं. दॅट स्फेरिकल ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज बॉब. आणि तो नेहमी सेंटर पासून मेजर केला जातो, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. स्फेरिकल ऑब्जेक्ट विच इज कनेक्टेड टू द लोअर एंड ऑफ द स्ट्रिंग इज कॉल्ड एज बॉब. आता याच्या सेंटर पासून तर इथपर्यंत जर मी डिस्टन्स घेतलं तर ते काय भेटेल तर ते भेटेल एच. एच इज द हाईट ऑफ कोनिकल पेंडुलम किंवा सिम्पल पेंडुलम. ओके. सिम्पल पेंडुलम म्हणा किंवा कोनिकल म्हटलं, पुढे कोनिकलच होणार आहे. सध्या सिम्पल म्हटलं तरी चालेल. आता बॉब सध्या इनिशियल स्टेजला आहे. पुढच्या केसमध्ये या बॉबला काय करायचं मला मोशन मध्ये आणायचं. आणि हा जो बॉब आहे तो कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार तर या डायरेक्शन मध्ये काय होणार तर मूव्ह होणार. कोणत्या सर्कल मध्ये, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये या ठिकाणी काय होणार तर मूव्ह करणार. याला काय हा बॉब डिस्क्राईब करतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मोशन मध्ये येणार तर हा बॉब कुठे येऊ शकतो तर या पोझिशनला. क्लिअर आहे. या पोझिशनला राहील किंवा या पोझिशनला राहील, तुम्ही कोणत्या तरी एकच काढलं तरी चालेल. आता याच्या सेंटर पासून, या बॉबच्या सेंटर पासून तर आपली जी स्ट्रिंग आहे तिथपर्यंत काय करा तर एक लाईन या ठिकाणी ड्रॉ करा. आता बघा ज्यावेळेस तुम्ही काय करता स्ट्रिंग ज्यावेळेस ओरिजिनल पोझिशनला आहे तर ते जे डिस्टन्स आहे त्याला याच कन्सिडर करणार. आणि जसं तुम्ही मोशन मध्ये आणता तर स्ट्रिंग काय होते स्ट्रेच होते. म्हणजे याची लेंथ काय होणार तर वाढणार आहे. म्हणजे या पोझिशन पासून तर इथपर्यंत जर डिस्टन्स घेतलं तर ते काय असेल तर यल असेल. यल इज द लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. क्लिअर आहे. ती वाढणार आहे. आणि यल कशा असणार आहे, यल शुड बी ग्रेटर दॅन एच. एच पेक्षा ती जास्त राहणार. आणि या दोन बॉब मधलं ओरिझॉन्टल डिस्टन्स जर घेतलं, सेंटर टू सेंटर डिस्टन्स जर घेतलं तर ते काय असेल तर त्या सर्कलची ती रेडियस असेल. क्लिअर आहे. सेंटर टू सेंटर डिस्टन्स जर घेतलं तर ती काय असेल तर सर्कलची रेडियस. आणि हा जो सर्कल आहे तो कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचा, दॅट शुड बी मूव्ह इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. राईट हँड रूल नुसार आपण त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्ह करू शकतो विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओमेगा इतक्या अँग्युलर वेलॉसिटीने त्याला मूव्ह करणार. आता सिमिलरली जसं आपण या साईडला डायग्राम काढली तसं इकडे तर या ठिकाणी कोन तयार झाला. तर आईस्क्रीमचा कोन वगैरे बघितला ना तुम्ही, तर त्या टाईपचा एक शेप तयार झाला. किंवा एखादा वाढदिवस वगैरे असतात त्याच्या डोक्यावरती ते टोपी लावत असतात, असा कोन शेप असतो राईट ना. तर त्या प्रकारचं जे आहे तर या ठिकाणी शेप तयार झाला, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो तर कोनिकल पेंडुलम. हा बॉब काय करतोय हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय आणि स्ट्रिंग काय करते तर एक कोन तयार करते, म्हणून याला काय म्हटलं जातं कोनिकल पेंडुलम म्हटलं जातं. इज दॅट क्लिअर. आता त्यानंतर या ठिकाणी मला एक अँगल घ्यायचा आहे. जी व्हर्टिकल पोझिशन आणि नंतरची जी सर्कल मध्ये मूव्ह होणार आहे त्यावेळेस जो अँगल डिस्क्राईब होणार तो काय असेल तर थिटा. आता ऍक्च्युली तुम्ही जर कोन जर घेतला तर या प्रकारे कोन भेटेल तुम्हाला. ओके. आणि अँगल जर घ्यायचा असेल तर यामधला तुम्हाला अँगल या ठिकाणी घ्यावा लागेल. या ठिकाणी काय करावं लागेल तर अँगल घ्यावा लागेल
तर हा जो असेल तर याला तुम्ही म्हणू शकतात अँगल ऑफ कोन. याला काय म्हणू शकतात? अँगल ऑफ कोन. पण हा जर अँगल घेतला तर हा पूर्ण नाहीये, तर हा त्याचा अर्धा पार्ट आहे, बरं का नाही? आणि अर्धा जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सेमी म्हटलं जातं. आणि एक व्हर्टिकल लाईन सोबत अँगल आहे, बरं का नाही? म्हणून याला काय म्हणणार? तर सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन. क्लिअर आहे? व्हॉट इज थिटा? थिटा इज नॉट अ अँगल ऑफ कोन. थिटा इज द सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ ए कोन. तर त्या कोनचा काय असेल तर अर्धाच पार्ट असेल, म्हणून त्याला सेमी व्हर्टिकल अँगल या ठिकाणी आपण रीड करू शकतो. तर हा पॉईंट पण तुमचा क्लिअर झाला. आता सर्वात पहिले आता याच्यावरती कोणत्या कोणत्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होणार ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. तर सर्वात पहिले बॉब आहे, त्याचं स्वतःचं काय असणार आहे? वेट. अँड वेट इज ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन व्हॉट एव्हर मे बी द पोझिशन. मग सर्वात पहिले इथं काय करा? तर वेट या ठिकाणी शो करा. ओके. आणि हा जो वेट आहे तो कशाने रिप्रेझेंट केला जातो? लेटर एम जी ने रिप्रेझेंट केला जातो. एम जी आकार आला तर तुमचा वेट झाला. ओके. त्यानंतर पुढे अजून वेट झाल्यानंतर काय करत असतो? वेट झाल्यानंतर काय करत असतो? वेटला बॅलन्स करायला काय घेत असतो? नॉर्मल रिएक्शन. ओके. मी इथं नॉर्मल रिएक्शन कुठं राहील? ओके. वेटला बॅलन्स करायला. ओके. तर या पर्टिक्युलर केसमध्ये नॉर्मल रिएक्शन असेल बिकॉज ऑफ दिस बॉब, हेवी बॉब. त्याच्यामुळे काय ना तर त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन असणार. अँड टेन्शन इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंगच्या अलॉंग डायरेक्ट होणार आहे. आणि हा जो टेन्शन आहे तो कशाने रिप्रेझेंट केला? तर लेटर टी ने रिप्रेझेंट केला. इज दॅट क्लिअर? आता टेन्शन नंतर आता बघा, पहिले आपण वेट घेतलं, नंतर नॉर्मल रिएक्शन. इथं नॉर्मल रिएक्शनच्या जागी फक्त टेन्शन आला कारण तो कॉन्टॅक्ट मध्ये नाही. तिसरं काय घेत असतो? तर तिसरं घेत असतो फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन कधी असणार आहे? जेव्हा दोन बॉडीज सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. हा बॉब कोणाच्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? नाहीये, बरं का नाही? म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असणं गरजेचं आहे. तर फ्रिक्शनल फोर्स नसणारच डायरेक्ट, कळलं का नाही? जेव्हा दोन बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि दोघांपैकी एक किंवा दोन्ही बॉडी मोशन मध्ये येतात तेव्हाच काय होतं? तर फ्रिक्शन त्या ठिकाणी होत असतं, राईट ना? म्हणजे या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्सचा पार्ट संपला. आता चौथा पार्ट म्हणजे काय? तर सेंट्रीपेटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स. मग आता याच्यात तुम्हाला सांगायचं सेंट्रीपेटल असणार किंवा सेंट्रीफ्युगल. आता मी काय घेतला? तर हा ऑब्जेक्ट घेतला आणि याला काय सर्कल मध्ये मूव्ह करतोय इन अँटी क्लॉक डायरेक्शन. आता मूव्ह करतोय. आता मी त्याला काय करतो? तर मोशन देणं बंद केलं. मग हा जो बॉब आहे तो कुठे डायरेक्ट होतोय? कुठे आला? टुवर्ड्स सेंटर, बरं का नाही? आणि जेव्हा आपण मोशन मध्ये आणतो त्या स्ट्रिंगच्या अपोजिट तो एक, बरं का नाही? म्हणजे या ठिकाणी जो फोर्स राहील तो कोणता राहील? तर तो फक्त सेंट्रीपेटल का सेंट्रीफ्युगल मग राहील? तर या केसमध्ये जो फोर्स राहील तो कोणता राहील? सेंट्रीपेटल फोर्स राहील. क्लिअर आहे? म्हणजे ज्या फोर्सेस आहेत तेवढे तुम्हाला घ्यायचंच आहे. तर जे रिप्लेस करायचं ते तुम्हाला रिप्लेस करावं लागेल. ठीक आहे? तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता? तर सॉल्व्ह करू शकतात. या पर्टिक्युलर फिगर मध्ये फक्त 3 फोर्सेस आहे. एक वेट, दुसरं टेन्शन आणि तिसरं म्हणजे काय? तर सेंट्रीपेटल किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स. पण बघा याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वेट एमजी स्ट्रेट आहे आणि डाऊनवर्ड. सिमिलरली सेंट्रीपेटल पण स्ट्रेट आहे आणि इनवर्ड आहे, बरं का नाही? स्ट्रेट आहे, सरळ आहे. पण हा जो टेन्शन आहे तो कसा आहे? इन्क्लाइंड आहे. इन्क्लाइंड जर असेल तर त्याला काय करायचं? रिझॉल्व्ह करायचं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. मग याला जर रिझॉल्व्ह केलं तर हा येणार आहे तुमचा पहिल्या क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे? मग याला रिझॉल्व्ह करून घ्या आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये घेऊन टाका त्याला. ओके. हा झाला त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि सिमिलरली आपल्याला काय करायचं? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ठीक आहे? माईक बंदच ठेवा. अँगल थिटा आहे आणि असा जर घेतला तर आज झेड तयार होईल. म्हणजे इथला जर अँगल घेतला तो पण काय असेल? तर थिटा बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल मुळे आपण असं लिहू शकतो. आता हे झाली जिथं थिटा आहे तो घेत असतो कॉस थिटा, पण रिझल्टंट काय? टी. म्हणजे हा भेटेल तुम्हाला टी कॉस थिटा. आणि जिथं थिटा नाही तिथं काय घेत असतो? साइन थिटा. मग झाला टी कॉस थिटा, तर आज होणार आहे तुमचा टी साइन थिटा. आणि काय झाली तर इथून तर इथपर्यंत डिस्टन्स काय झालं? तर आर इतकं झालं. क्लिअर आहे? तर डायग्राम या ठिकाणी तुमची कम्प्लीट झाला. म्हणजे प्रत्येक याच्यात तुम्हाला कोणतंही डेरिव्हेशन घ्यायचं झालं आता याच्या पुढे ऍप्लिकेशन जे घेतो आपण सर्क्युलर मोशन, तर डायग्राम गरजेची. डायग्राम असेल तरच तुम्ही पुढे सॉल्व्ह करू शकता. डायग्राम नसेल तर तुमचं सॉल्व्ह होणं जरा मुश्किल असेल. कळलं का नाही? डायरेक्ट तुम्ही पाठ करत असाल, किती पाठ करणार तो एक प्रश्न आहे. मग डायग्राम काढा, प्रॉपर कॉन्सेप्ट समजून घ्या, ऑटोमॅटिकली तुम्ही सगळं काही लिहू शकता.
आता याचा परत सॉल्व्ह करायचं व्हर्टिकल कॉम्पोनंट अँड देन हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, दोन सॉल्व्ह करू आणि पुढे इक्वेशन आपण त्याला अरेंज करू. ठीक आहे. मग पहिलं आपण फर्स्ट घेऊ बाय सॉल्विंग वर्टिकल कॉम्पोनंट. वर्टिकल घ्या हॉरिझॉन्टल घ्या काही फरक पडत नाही. वर्टिकल घेताना वर्टिकली अपवर्ड पॉझिटिव्ह, वर्टिकली डाऊनवर्ड निगेटिव्ह. मग टी कॉस थिटा काय वर्टिकली अपवर्ड मग तो प्लस येणार आहे टी कॉस थिटा आणि डाऊनवर्ड मायनस येणार आहे मग मायनस एम जी. अजून कोणी आहे का तर नाही, एवढे दोनच बरं का नाही. मग इज इक्वल टू काय आला 0. मायनस एम जी राईट साईडला काय होणार आहे प्लस एम जी. मग करायला तर टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. जसं आपण वर्टिकल कॉम्पोनंट या ठिकाणी सॉल्व्ह केलं तसंच काय करा तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सॉल्व्ह करा. ठीक आहे. अगेन बाय सॉल्विंग हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय करायचं आपल्या या ठिकाणी सॉल्व्ह करायचं. हॉरिझॉन्टल सॉल्व्ह करताना लेफ्ट साईडचं निगेटिव्ह घ्यायचं आणि राईट साईडचं काय करायचं पॉझिटिव्ह घ्यायचं. ठीक आहे. मग आता जो टी साइन थिटा आहे तो कुठे आहे तर लेफ्ट साईडला आहे मग तो मायनस येणार मायनस टी साइन थिटा इक्वल टू घेऊन सेंट्रिपेटल घ्यायचा तो पण कुठे आहे लेफ्ट साईडला. मग काय आलं तर मायनस सेंट्रिपेटल फोर्स. दोन्ही मायनस साईन आहे, दोन्ही काय करता येईल प्लस पॉझिटिव्ह साईन मध्ये कन्वर्ट करता येईल म्हणजे टी साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. आणि सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे तो काय तर mv² अपॉन आर. क्लिअर आहे. mv² अपॉन आर. आता इथे मॅक्झिमम मिनिमम त्याची काही गरज नाही तर फक्त तुम्ही जनरल व्हेलॉसिटी घ्या. जेवढी व्हेलॉसिटी तुम्ही देणार तेवढ्या व्हेलॉसिटीने तो त्या सर्कल मध्ये मूव्ह करू शकतो. ठीक आहे. म्हणून मॅक्झिमम मिनिममची काही गरज नाहीये. याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. आता पुढे इक्वेशन नंबर बी फाइंड करायचं. इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन 1 ने काय करा तर डिवाइड करून टाका. मग आपल्याला व्हेलॉसिटी भेटून जाईल. मग डिवाइडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन 1. पण पहिले राईट साइड घेऊन टाकू. मग राईट साइडला इक्वेशन नंबर 2 मध्ये काय आहे तर तो आहे mv² अपॉन आर. त्याला डिवाइड करायचं याच्या राईट साइडने. याच्या राईट साइडला काय आहे तर तो आहे तुमचा mg त्याने डिवाइड केलं इज इक्वल टू mv² अपॉन आर ची व्हॅल्यू काय तर टी साइन थिटा आणि याची व्हॅल्यू काय आहे तर ते आहे टी कॉस थिटा. राईट. आता याच्यातला टी आणि टी का होणार आहे कॅन्सल. सिमिलरली इकडे एम आणि एम का होणार आहे कॅन्सल आणि राहिला काय रिमेनिंग टर्म v² डिवायडेड बाय आर जी इज द रिमेनिंग टर्म अँड इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटा झाला तुमचा काय तर टॅन थिटा. पण आपल्याला v² फक्त v फाइंड करायचं आहे. आर जी कडे डिवायडेड नंतर इकडे काय करा तर मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. ठीक आहे. मग काय भेटेल बघा v² इज इक्वल टू आर जी आणि या ठिकाणी करायला टॅन थिटा राहिला. v² इज इक्वल टू करायला आता आर जी टॅन थिटा. आता पुढची स्टेप काय असेल तर याचं काय करा स्क्वेअर रूट घेऊन टाका. मग नेक्स्ट स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय भेटेल तर आर जी टॅन थिटा. आता इतक्यात आपण बँकिंग ऑफ रोड घेतलं बरं का नाही. अँगल ऑफ बँकिंग घेतलं त्याच्यामध्ये तर अँगल ऑफ बँकिंग मध्ये इथं ऑप्टिमम स्पीड होता इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटाच होता बरं का नाही. म्हणजे ऑप्टिमम स्पीड साठी जो घेतला होता ना आपण तर तो फॉर्म्युला आणि कोनिकल पेंडुलमचा जो व्हेलॉसिटी फॉर्म्युला दोन्ही सेम आहे बरं का नाही. फॉर्म्युले सेम आहे कन्सेप्ट सेम नाही. तिथं रोड बँक करायचं इथं आपण डायरेक्टली स्ट्रिंग वरती फिरवतोय कळलं का नाही. मग आला तुमचा कोनिकल पेंडुलमचा लिनियर स्पीड. इतक्या लिनियर स्पीडने तो काय होऊ शकतो तर मूव्ह करू शकतो तो बाबा. टँजेन्शियली जी व्हेलॉसिटी आहे तर ती इतकी असणार अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. एकदम सिंपल डेरिवेशन आहे. डायग्राम काढा आणि मॅथमॅटिकल टर्म्स तर एकदम सिंपल आहे. ओके. नेक्स्ट आता कोनिकल पेंडुलम मध्ये आपण लिनियर व्हेलॉसिटी फाइंड केलं. आता आपल्याला फाइंड करायचं अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग आपण याच्यात आता फर्स्ट पॉइंट घेऊ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए कोनिकल पेंडुलम. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए कोनिकल पेंडुलम. अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने मेन केला तो लेटर ओमेगा ने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. तर सर्वात पहिले आपण जे इक्वेशन ऑब्टेन केलेलं आहे लिनियर व्हेलॉसिटीचं. आता इक्वेशन परत तुम्हाला जर अँग्युलर व्हेलॉसिटीच विचारलं पेपरला तर v फाइंड करायची काही गरज नाहीये. v चं तुम्हाला इक्वेशन माहित असेल आहे ना.
तर ते डायरेक्टली या ठिकाणी यूज करायचं आणि पुढे सॉल्व्ह करायचं. 2 मार्क तुम्हाला भेटून जातील. क्लिअर आहे? फक्त अँग्युलर व्हेलॉसिटी. सर्वात पहिले आपण काय करू तर ते इक्वेशन या ठिकाणी यूज करू. लिनियर व्हेलॉसिटी इन अ कोनिकल पेंडुलम दॅट इज v इज इक्वल टू अंडर रूट मध्ये राहणारे आर जी आणि काय राहिलं तर टॅन थिटा हे झालं तुमचं v चं फॉर्म्युला. ते ऑलरेडी आपण डिराईव्ह केलेलं आहे. आता बघा सुरुवातीला मी तुम्हाला एक रिलेशन दिलं होतं. काय रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी असं रिलेशन दिलं होतं. तर ते रिलेशन या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. तर पुढच्या स्टेपला मी पुढे इथे लिहितो. तर लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं रिलेशन या ठिकाणी आपण घेऊन टाकू. बघा व्हॉट इज रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. v इज इक्वल टू काय असतं आर ओमेगा. मग जो v आहे त्याच्या जागी मी काय टाकलं तर आर ओमेगा टाकलं इज इक्वल टू अंडर रूट मध्ये असेल काय तर आर जी टॅन थिटा. याचं पुढचं रिझन देऊन टाका. आपण यूज केला काय तर v इज इक्वल टू आर ओमेगा हे रिलेशन आपण या ठिकाणी यूज केलं. ठीक आहे. पण आपल्याला फाईन काय करायचं ओनली ओमेगा. आर इकडे मल्टिप्लाय तिकडे काय करा डिवाइड करा. मग ओमेगा इज इक्वल टू काय भेटेल तर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा तो तसाच लिहिला मी आणि डिवाइड बाय काय असेल तर आर असेल. बरं का नाही. पण बघा ही जी टर्म आहे ती पूर्ण स्क्वेअर रूट मध्ये आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे. सपोज आरला जर मी स्क्वेअर रूट मध्ये घेतलं तर आरचा काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. बरं का नाही. आता 4चा स्क्वेअर रूट काय असतो 2 म्हणजे 2चा स्क्वेअर असतो. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. मग याला जर स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर आरचा काय करावं लागेल तर स्क्वेअर करावं लागेल. मग ओमेगा इज इक्वल टू तर मी अंडर रूट मध्ये टाकलं वरती आर जी टॅन थिटा तो तसाच लिहिला न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा आर आहे त्याला स्क्वेअर रूट मध्ये घेतलं तर आर स्क्वेअर झाला. क्लिअर आहे. तर इथला आर आणि इथला आर काय होणार आहे कॅन्सल. मग ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये भेटेल काय तर जी इंटू टॅन थिटा डिवाइड बाय काय असेल तर आर. सपोज याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता बघा डायरेक्टली बरेच जण असं पण करू शकतात. तसं केलं तरी चालेल. काय टॅन थिटा व्हॉट इज टॅन थिटा तर अपोजिट अपॉन ऍडजस्टंट म्हणजे आर अपॉन एचच्या टर्म मध्ये घेऊ शकतात. आर कॅन्सल म्हणजे जी अपॉन एच तुमचं इक्वेशन येऊ शकतं. पण प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला न्यूमेरिकल या कोनिकल पेंडुलम वरती सॉल्व्ह करायचे असतात तर तुम्हाला हा जो एच आहे तो कधीच दिला जात नाही. तर तुम्हाला एकतर एल दिलेला असतो आणि दुसरं त्या सर्कलची रेडियस दिलेली असते. म्हणजे एल आणि आरच्या टर्म मध्ये घ्यायचं. म्हणजे एल आणि आरच्या टर्म मध्ये घ्यायचंय तर तुम्हाला काय लागेल ही झाली अपोजिट साइड आणि झाली हायपोटेनियस. इथला अँगल 90 बरोबर की नाही. अपोजिट आणि हायपोटेनियस जर घेतला तर तो साइन थिटा राहील. बरं की नाही. टॅन मध्ये काय होणार आहे परत अपोजिट आणि ऍडजस्टंट येतं म्हणजे टॅन थिटाही नाही घेऊ शकत तुम्ही कॉस थिटाही नाही घेऊ शकत. कळलं का नाही. मग तुम्ही काय घेऊ शकता फक्त आणि साइन थिटा घेऊ शकता. ठीक आहे. मग याला इक्वेशन 1 म्हणण्यापेक्षा एक काम करू. आता टॅन थिटा जो आहे टॅन थिटाच्या जागी मी काय करणार तर इक्वेशन लिहिणार. टॅन थिटाचा फॉर्म्युला असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग त्याला आपण काय करू तर इक्वेशन 1 या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. किंवा मग या स्टेप मध्ये तुम्ही लिहिलं तरी चालेल. ओके. मग टॅन थिटा इज रिप्लेस बाय साइन थिटा डिवायडेड बाय आर आणि साइन थिटा अपॉन काय असेल तर कॉस थिटा. आर कॅन्सल झाला जी अपॉन आर आणि टॅन थिटाच्या जागी मी काय केलं तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता याच्यात आहे तुमचं साइन थिटा. व्हॉट इज साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनियस आर आणि एल आला म्हणजे चालेल आपल्यासाठी. कॉस थिटा काय आहे तर कॉस थिटा आहे ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस एच आणि एच दिलेला नसतो तुम्हाला. तसं तुम्ही काढू शकतात काय अडचण नाहीये. पण आपण स्टँडर्ड इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू त्याला. ठीक आहे. मग तो ट्रायंगल घेऊन टाकू. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल ABC. मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. तर मला यूज करायचं काय साइन थिटा यूज करायचं. तर या ठिकाणी आपण साइन थिटाची व्हॅल्यू यूज करू. व्हॉट इज साइन थिटा. साइन थिटा इज अपोजिट इज BC अपॉन हायपोटेनियस आहे तुमचा AC. BC ची व्हॅल्यू काय आहे तर BC ची व्हॅल्यू आहे R. AC ची व्हॅल्यू काय आहे तर AC ची व्हॅल्यू आहे L. मग तुम्ही असं पण करू शकता तिथं R ची व्हॅल्यू सॉल्व्ह करून तिथं पुट करू शकता किंवा साइन थिटाची व्हॅल्यू पुट करा R अपॉन L. काही करू शकता काय अडचण नाही. तुम्हाला जसं रिप्रेझेंट करायचं तसं. मग साइन थिटाची व्हॅल्यू आली ती काय करा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून टाका. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम. इक्वेशन नंबर 1 बिकम. मग इक्वेशन 1 काय भेटणार आहे ओमेगा आणि तो भेटेल अंडर रूट ऑफ जी अपॉन आर मी तसाच लिहिला. परत साइन थिटाच्या जागी टाकलं
आर डिवायडेड बाय यल, आणखीन एक टर्म तिथं शिल्लक आहे ती म्हणजे काय तर कॉस थिटा. दिस आर अँड आर गेट कॅन्सल. मग रिमेनिंग काय राहील तर ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये घ्यावं लागेल तुम्हाला. अंडर रूट ऑफ न्यूमरेटर राहिला फक्त जी आणि डिनॉमिनेटर राहिला काय तर यल कॉस थिटा. ओके. मग व्हॉट इज अँग्युलर वेलॉसिटी इन कोनिकल पेंडुलम? दॅट इज जी डिवायडेड बाय यल कॉस थिटा. ओके. तर अजून सिम्प्लिफाय करू शकता. यल कॉस थिटाची व्हॅल्यू पण तुम्ही टाकू शकता. मग ते जी आपण एच भेटेल. पण याच्या स्वरूपात आपल्याला इक्वेशन द्यायचंच नाही. आपल्याला एकतर यल नाही तर आरच्या स्वरूपात घ्यायचं. याच्या स्वरूपात घ्यायचं नाही, म्हणून ती टर्म तुम्ही घ्यायचीच नाही. कळलं का नाही? कॉस थिटा तसा ठेवायचा. थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल, ती पुट केल्यानंतर तुम्हाला ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल. परत एच शोधायची वेगळी गरज पडणार नाही. ते झालं तुमचं अँग्युलर वेलॉसिटी ऑफ ए कोनिकल पेंडुलम. बी पॉइंट घ्यायचा, दॅट इज पिरियड. पिरियड रिप्रेझेंट केला जो लेटर टी ने. पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. Okay. What is period of conical pendulum? त्याची डेफिनेशन राहील the time taken by the bob of conical pendulum to complete one horizontal circle is called as period of conical pendulum. त्या बॉबला टाइम लागणार आहे एक हॉरिझॉन्टल सर्कल कंप्लीट करण्यासाठी. जो टाइम लागेल त्यालाच काय म्हणणार तर आपण पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ऑलरेडी बघा आपण सर्क्युलर मोशन मध्ये पिरियडचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण ऑब्टेन केलेला आहे. तर त्या फॉर्म्युल्याचा आपण काय करू तर या ठिकाणी यूज करू. तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी डायरेक्टली वापरू. ठीक आहे. वी हॅव, तर टीचा जो फॉर्म्युला आहे तर टीचा फॉर्म्युला आहे 2 पाय डिवायडेड बाय काय असेल तर ओमेगा. ओमेगा फॉर्म्युला. ठीक आहे. 2 पाय काय कॉन्स्टंट आहे, फक्त इथं ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जे ऑलरेडी आपण ऑब्टेन केलेलं आहे. आता तुम्हाला पेपरला डायरेक्टली कोनिकल पेंडुलम आला तर सर्वच्या सर्वांनी फाईन करायला लावणार. मग एकतर तुम्हाला लिनियर वेलॉसिटी फाईन करायला लावतील, नाहीतर अँग्युलर वेलॉसिटी, नाही तर मग पिरियड. कळलं का नाही? 2-2 मार्कासाठी एक एक विचारलं जाईल, किंवा 2-2 मिक्स केले जातील तर 3 मार्कापर्यंत विचारलं जाऊ शकतं. कळलं का नाही? मग जर तुम्हाला टीचा विचारलं तर ओमेगाचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. ओमेगा विचारला तर व्हीचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक लास्टचे जे फॉर्म्युले ते जर माहित असेल तर पुढचे इक्वेशन डायरेक्टली सॉल्व्ह करायला सुरुवात करायचं. बाकी सांगायची गरज नाही, त्यांना सर्व माहित असतं. तुम्ही फक्त लिहायचं त्याच्यात. ठीक आहे. तर आता पुढे काय करणार आहे तर टी तसाच ठेवणार आहे. 2 पाय पण तसाच ठेवणार आहे. आणि जो ओमेगा आहे तर त्या ओमेगाची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार आहे. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे? अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय यल कॉस थिटा इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. ओके. व्हॉट इज ओमेगा? ओमेगाची व्हॅल्यू लास्टला तुम्हाला दिसते. वाटलं तर त्याचं पुढे रिझन देऊ शकता तुम्ही. वेअर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय यल कॉस थिटा. ओके. अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय यल कॉस थिटा इज द ओमेगा. पण याचा जर ऑब्झर्व केलं तर यल कॉस थिटा कुठे आहे? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला. इट बिकम्स न्यूमरेटर. ओके. मग टी इज इक्वल टू दिस 2 पाय ऍज इट इज अँड इन रूट ऑफ, तर 2 पाय मी सेपरेट केला. रूट यल कॉस थिटा न्यूमरेटरला जाणार. यल कॉस थिटा डिवायडेड बाय जी इज द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके. आता सपोज मी थिटा काय घेतला तर व्हेरी स्मॉल घेतला. इफ थिटा हा जो अँगल आहे कोनिकल पेंडुलमचा दॅट शुड बी व्हेरी स्मॉल. दिस इज द जनरल फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. सपोज मी थिटा व्हेरी स्मॉल घेतला तर कॉस थिटा व्हेरी स्मॉल म्हणजे काय तर जवळपास 0. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते? कॉस 0ची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. राईट ना? मग तुम्ही ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू शकता. आता हे झाला जनरल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. पुढची फक्त कंडिशन्स आहेत ती समजून घ्या. इफ थिटा इज व्हेरी स्मॉल किंवा व्हेरी स्मॉल म्हटलं तरी चालेल. व्हेरी स्मॉल देन कॉस थिटा इज नियरली इक्वल टू 1. कारण कॉस 0ची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. आणि साइन 0 असतं तर 0 आला असता, म्हणजे साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. टॅन थिटाचं पण थिटाच राहतं, फक्त कॉसची व्हॅल्यू काय असते तर 1 असते जर व्हेरी स्मॉल असेल तर. therefore पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम बिकम 2 पाय. अंडर रूट मध्ये भेटणार काय तर यल कॉस थिटा, फक्त यल राहणार कारण कॉस थिटाची व्हॅल्यू 1 झाली. आणि डिवाइड बाय काय असेल तर
थांबा 1 मिनिट. आणि सॉरी पिरियड झाला, फ्रिक्वेन्सी घेऊ आता. सी पॉइंट घेऊ, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाने पण केला जातो, तर रिप्रेझेंट केला जातो लेटर एन ने. फ्रिक्वेन्सी ऑफ ए कोनिकल पेंडुलम. ओके. What is frequency of conical pendulum? The number of horizontal circle completed by that bob in unit time. एका युनिट टाइम मध्ये त्या बॉबने horizontal circle किती कंप्लीट केले, that is called as frequency. That is called as frequency. तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणणार. आणि फ्रिक्वेन्सी का असते, तर फ्रिक्वेन्सी असतं रेसिप्रोकल ऑफ टाइम. टाइमचं काय करायचं तर तुम्हाला रेसिप्रोकल या ठिकाणी करणं गरजेचं असेल. मग फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट केला जातो एन ने, आणि एन इज इक्वल टू काय असते तर 1/t असेल. 1 का असेल तर टी. आणि ऑलरेडी आपण टी चा फॉर्म्युला बघितलाय, जनरल फॉर्म्युला. आणि ही कंडिशन टाकली आपण. ठीक आहे, ती पण कंडिशन इथे घेऊन टाकू. मग जनरल फॉर्म्युला ठिकाणी आपण पुट करून घेऊ. तर बघा आता फ्रिक्वेन्सी एन ने रिप्रेझेंट करणार आहे. आज आला 1/t. टी काय आहे तर टी ची व्हॅल्यू अंडर रूट मध्ये होती 2π अंडर रूट ऑफ काय होता तर एल कॉस थिटा. त्याला डिवाइड करायचं कशाने तर जी ने तुम्हाला या ठिकाणी डिवाइड करायचं. याचं काय करायला लागेल रे, रेसिप्रोकल. जी कुठे जाणार न्यूमरेटरला, एल कॉस थिटा डिनॉमिनेटरलाच राहील. मग जर फ्रिक्वेन्सी जर घेतला तर फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला राहील 1/2π अंडर रूट मध्ये याचं रेसिप्रोकल करून घ्या, जी डिवाइड बाय काय असेल तर एल कॉस थिटा. ओके. तर झाला फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला, फक्त याचं रेसिप्रोकल झालं, काहीच नाही झालं. परत पुढची कंडिशन घेऊ. इफ थिटा इज व्हेरी स्मॉल देन कॉस थिटा इज नियरली इक्वल टू 1. मग त्या केसमध्ये जी फ्रिक्वेन्सी भेटणार आहे तर ती फ्रिक्वेन्सी काय भेटेल बघा. मग एन इज इक्वल टू 1/2π ऍज इट इज. अंडर रूट मध्ये जी तसाच राहणार आहे आणि डिवायडेड बाय फक्त एल राईट. जर कंडिशन थिटा व्हेरी स्मॉल असेल तर हा फॉर्म्युला यायचा, अदरवाईज काही गरज नाहीये. ठीक आहे. तर हा झाला तुमचा फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. The number of revolution completed by the bob in unit time is called frequency of a conical pendulum. Okay. किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन त्या बॉबने कंप्लीट केला त्या कोनिकल पेंडुलम मध्ये एका युनिट टाइमामध्ये, त्यालाच आपण काय म्हणणार तर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी म्हणणार.